हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आता बघा प्रॉब्लेम सेट 21पर्यंत ॲडिशन सबट्रॅक्शन बघितलं. आता ही प्रॉब्लेम सेट 22मध्ये आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन बघायचं आहे, पण ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की डिनॉमिनेटर इथे सेम नाही आहेत. मग या फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची ते आपल्याला बघायचं आहे. तिथे तुम्हाला एक छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला समजावून सांगतो, जो तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. इथे बघा कशाची ॲडिशन करायची आहे. 2/3 + 1/6 म्हणजे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत. मग हा कुठला पार्ट आहे? हा 2/3चा आहे. म्हणजे हे 3 मधले 2 पार्ट्स कलर केलेले आहेत. पण आपल्याला काय हवं आहे? डिनॉमिनेटर आपल्याला 6 आणायचं आहे. ठीक आहे, मग 6 आणायकरता आपण ह्याचे समजा या स्ट्रिपचे आपण अजून थोडेसे पार्ट केले. म्हणजे बघा ह्या लाईन्स मारल्यात मध्ये थोड्या. तर ह्याचे मग आता किती झाले बघा, टोटल किती झाले डिव्हिजन ह्याचं 1 2 3 4 5 6 झाले. आणि 6 मधले 2च कलर राहिलेत. म्हणजे आपण हे आता पार्ट केले ते मोजून जर आपले किती झालेत 4 झालेत. म्हणजे 4/6 झालं आहे हा फ्रॅक्शन. पण त्याच्यामुळे हे स्ट्रिप वाढली आहे, मोठी झाली, का चेंज झाली आहे का नाही आहे तेवढीच राहिली. पण त्याचे अजून आपण छोटे पार्ट केले फक्त. म्हणजे 2/3चे अजून छोटे पार्ट केल्यावर काय झालं 4/6 झालं. म्हणजे मग आता कॉमन आला 6 आपला डिनॉमिनेटर आला इथे. आणि आता 6 डिनॉमिनेटर आला म्हणजे आपण याची ॲडिशन करू शकतो. 1/6मध्ये आपण ॲड करू शकतो. सो म्हणून आपल्याला काय आता करताना पुढे ॲडिशन करताना काय करायचं आहे, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे आधी, मग आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर आता इथे बघा अजून 1-2-3 प्रॉब्लेम मी तुम्हाला इथे दाखवते एक्झाम्पल्स. 1/2 + 2/5. आता इथे बघा इथे दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम नाही आहे. पण मग ह्याचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन पण ह्याचे अजून आपल्याला खाली पार्ट करता येणार नाहीत ना, 5चे करता येणार आहेत ना 2चे. मग आपण काय करणार, इथे दोघांचा स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल घेणार आहे. स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय, जर मी 5ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 10 येतं आहे. मग 2ला पण मी कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 10 येईल. सो 2ला मी 5ने मल्टिप्लाय केलं तर 10 येईल. आणि 5ला 2ने, म्हणजे इथे 2ला 5ने मल्टिप्लाय करायचं आहे, इथे 5ला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो हिअर द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द 2 डिनॉमिनेटर्स इज 10. मग दोघांचा काय आला पाहिजे डिनॉमिनेटर 10. मग तो डिनॉमिनेटर 10 आणायला मला काय करायला लागेल, 1/2ला 5ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि 2/5ला 2ने मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर सारखे मिळतील आणि मग आपल्याला ॲडिशन करता येईल. तसंच इथे बघा, इथे बघा 8 आणि 16 आहे डिनॉमिनेटर. पण 8 2 जा 16 आहे. म्हणजे मग 16 आपल्याला चेंज करायची गरज आहे का नाही. आपण इथे 8ला जर 2ने मल्टिप्लाय केलं फक्त 3/8ला, तर आपल्याला 16 डिनॉमिनेटर मिळेल आणि मग आपण त्याची ॲडिशन करू शकतो. कळलं आहे तुम्हाला हे? आपण आता प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊ, म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं कळेल अजून. तर बघा पहिला प्रॉब्लेम आहे 1/8 + 3/4. मग आता इथे बघा, इथे स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल काय आहे दोघांचा, 8 मी समजा असाच ठेवला. जर मी 4ला 2ने मल्टिप्लाय केलं तर मला 8 डिनॉमिनेटर मिळेल. सो या 3/4ला आपण 2ने मल्टिप्लाय करू. पण त्याच्या आधी काय लिहून घ्यायचं आहे, स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 4 and 8 इज काय आहे 8. म्हणजे 8 1 जा 8 आणि 4 2 जा 8 असं येतं. सो मेक 8 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर. हे लिहायचं आहे, मेक 8 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर. मग तो कसा होईल, मग आपण लिहिताना आता कसं लिहायचं आहे, 1/8 + 3/4ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 2ने. मग 2ने फक्त न्यूमरेटरला करायचं का नाही, डिनॉमिनेटरला पण करायचं. सो 4 दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे सेम आलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यात काही चेंज होणार नाही. 3/4मध्ये काही चेंज झाला का आपण 2/2ने मल्टिप्लाय केल्यावर, नाही झाला. हे आहे तसंच राहिलं. सो इज इक्वल टू 1/8 प्लस हे किती आलं आता 3 2 जा 6 आणि 4 2 जा 8. आता डिनॉमिनेटर सेम आलेत म्हणजे आता आपण ह्याची ॲडिशन करू शकतो. सो हे लिहून घेऊ, 1 + 6/8 इज इक्वल टू 7/8. नेक्स्ट बघूयात सेकंड काय आहे, 2/21 + 3/7. आता ह्यांचा कॉमन मल्टिपल काय आहे, 7 3 जा 21 आहे, हे तुम्हाला माहिती आहे. सो आपल्याला काय करायला लागेल, 3/7ला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 3ने. चला मग आता आधी स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल आपण लिहून घेऊ आधी. इथे काय आहे हा, मग स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 21 and 7 इज स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 7 and 21 इज 21. म्हणजे 21ला 1ने मल्टिप्लाय केल्यावर 21 येतं आणि 7ला 3ने मल्टिप्लाय केल्यावर 21 येतं. मग आपल्याला हे आता असंच ठेवायचं आहे. ह्याचा ऑलरेडी डिनॉमिनेटर 21 आहे. सो ह्याचा डिनॉमिनेटर आपल्याला काय करायचं आहे 21 करायचं आहे. सो मेक 21 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर.
लिहून घ्या इज इक्वल टू 2/21 प्लस 3 इंटू किती करायला लागेल आपल्याला इथे 3 आणि 7ला पण 3ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे इथे खाली 21 येईल. सो 2/21 प्लस 3 3 जा 9/21. सो आता ॲडिशन करता येईल कारण दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम आहे. सो 2 + 9/21 सो इज इक्वल टू 11/21. चला थर्ड बघूयात. 2/5 प्लस 1/3. आता ह्याचं कसं करायचं आहे. स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ह्याचा काय आहे. दोघांमध्ये कॉमन काही नाही. मग 5च्या टेबलमध्ये समजा आपण 5 3 जा 15 केलं आणि 3 5 जा 15 येतं बरोबर. म्हणजे दोघांचा कॉमन मल्टिपल काय तो सर्वात पहिले नंबर येतो तो त्यांचा स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल असतो. म्हणजे 5 आणि 3च्या टेबलमध्ये जो सर्वात कॉमन नंबर जो पहिला येतो तो त्यांचा स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल असतो तो घ्यायचा आहे. मग आपला इथे काय येईल आता 15 येईल. सो आपण लिहून घेऊ इथे 15 इज द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल बरोबर. कशाचा 5 आणि 3चा. आणि मग काय करायचं आपल्याला मेक 15 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर. मग आता काय करायचं इथे इज इक्वल टू करताना काय करायला लागेल 2ला 3ने मल्टिप्लाय करायला 2/5ला प्लस 1/3ला कशाने करायला लागेल 5ने. 1/5 आणि 3/3 इंटू 5. सो इज इक्वल टू किती आलं 6/15 प्लस हे किती आलं आहे 5/15. आता ॲडिशन होऊ शकते. सो 6 + 5/15 म्हणजेच किती आलं आहे 11/15. चला नेक्स्ट बघूयात. फोर्थ क्वेश्चन. 2/7 प्लस 1/2. आता ह्या दोघांचा कॉमन मल्टिपल काय आहे. 7 2 जा केल्यावर 14 येतं आणि 2 7 जा 14 येतं म्हणजे कॉमन मल्टिपल काय झाला 14. सो 14 इज द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल. सो make 14 as a common denominator. Make 14 as a common denominator. मग काय करायला लागेल आपल्याला 2ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 2ने म्हणजे 7ला 2ने मल्टिप्लाय करायला लागेल प्लस ह्याला कशा करायला लागेल 1/2ला 7ने. सो 1 × 7/2 × 7 इज इक्वल टू 4/14 प्लस 7/14. म्हणजे आता ॲडिशन कशाची होणार आहे 4 + 7/14. सो 4 + 7/14 सो इज इक्वल टू काय आलेलं आहे 11/14. चला नेक्स्ट बघा काय आहे 3/9 + 3/5. म्हणजे ह्या दोघांचा आता कॉमन मल्टिपल काय आहे स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल. जेव्हा तुम्ही 5चा टेबल वाचता तेव्हा 5 9 जा 45 आणि 9चा टेबल तुम्ही जेव्हा रीड करता तेव्हा 9 5 जा 45. म्हणजे सर्वात पहिला नंबर त्यांच्यामध्ये जो कॉमन येतो तो कुठला येतो 45. सो काय येणार आहे याचा आन्सर 45 इज द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल. So make 45 as a common denominator. Make 45 as a common denominator. म्हणजेच काय करायला लागेल 3/9ला 5ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि 3/5ला 9ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो इज इक्वल टू लिहून घ्या 3 × 5/9 × 5. नेक्स्ट आहे प्लस 3 × 9/5 × 9. सो 5 3 जा 15/45 प्लस 9 3 जा 27/45. सो ह्याची ॲडिशन केल्यावर आपल्याला काय मिळतं आहे 15 + 27/45 इज इक्वल टू 42/45. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे सबट्रॅक्शन. ह्याच्यामध्ये पण डिनॉमिनेटर सेम नाही आहेत ते आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचे आणि मग सबट्रॅक्शन करायचं आहे. मग आता इथे बघा 10 आणि 20 आहे म्हणजे यांचं कॉमन मल्टिपल काय येणार आहे 10 2 जा 20 म्हणजे कॉमन मल्टिपल काय झाला
20. सो आन्सरमध्ये लिहा 20 इज द मल्टिपल ऑफ 10. मल्टिपल ऑफ 10. सो काय करायला लागेल आपल्याला, मग 10ला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 2नी. सो इज इक्वल टू 3 × 2 अपॉन 10 × 2 मायनस 1/20 असंच राहणार आहे, कारण 20 आपल्याला ऑलरेडी डिनॉमिनेटर करायचं आहे. सो ह्याला काहीच करायचं नाही, ह्याला हात लावायचा नाही अजिबात. सो हे काय येणार आहे 6/20 मायनस 1/20. इथे मग काय करायचं आहे 6 - 1/20 म्हणजेच काय येणार आहे हे 5/20. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन. 3/4 मायनस 1/2. इथे पण बघा 2ला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डिनॉमिनेटर काय मिळेल 4. सो आपण काय लिहून घ्यायचं आहे मग 4 इज द मल्टिपल ऑफ 2. म्हणजे मग काय करायला लागेल आपल्याला 3/4 असंच ठेवायचं मायनस 1 × 2/2 × 2. म्हणजे मग हे काय येईल 3/4 मायनस 2/4. मग 3 - 2/4 इज 1/4. इथे बघा 6/14 आणि 2/7 आहे, म्हणजे मग आपल्याला आता डिनॉमिनेटर काय करायला लागेल 14 करायला लागेल. आन्सरमध्ये काय येणार आहे 14 इज अ मल्टिपल ऑफ 7. सो इज इक्वल टू काय येणार आहे 6/14 मायनस 2 × 2/7 × 2. So is equal to 6/14 minus 4/14. So is equal to 6 minus 4/14. So is equal to काय येणार आहे 2/14. नेक्स्ट बघूयात 4/6 minus 3/5. आता ह्याच्यामध्ये बघा या दोघांचा जर टेबलमध्ये पहिला सर्वात कॉमन नंबर कुठला येतो 30 येतो. 6 5 जा 30 आणि 5 6 जा 30. सो मल्टिपल काय येणार आहे दोघांमध्ये कॉमन 30. सो आन्सरमध्ये लिहा 30 इज अ कॉमन मल्टिपल ऑफ 5 and 6. सो आपण काय करायला लागणार आहे म्हणजे 4/6ला 5ने मल्टिप्लाय करायचं, 3/5ला 6ने मल्टिप्लाय करायचं. सो इज इक्वल टू 4 × 5/6 × 5 मायनस 3 × 6/5 × 6. सो इज इक्वल टू काय आलं आहे 20/30 मायनस 6 3 जा 18 18/30. सो इज इक्वल टू 20 - 18/30. म्हणजेच काय आलेलं आहे 2/30. चला लास्ट क्वेश्चन बघूया सबट्रॅक्शनचा. कॉमन मल्टिपल काय आहे आता 7 4 जा 28 म्हणजे 21 दोघांमध्ये कॉमन आहे. सो 28 इज कॉमन मल्टिपल ऑफ 7 and 4. म्हणजे 7ला 4ने मल्टिप्लाय करायला लागेल 2/7ला आणि 1/4ला 7ने आणि सो 2/7ला 4ने. सो इज इक्वल टू 2 × 4/7 × 4 मायनस 1 × 7/4 × 7. सो इज इक्वल टू 8/28 मायनस 7/28. सो इज इक्वल टू 8 - 7/28. सो इज इक्वल टू 1/28. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 22 संपलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हे क्वेश्चन एकदा न बघता सोडवून बघा, म्हणजे तुम्हाला स्वतः किती सोडवता येत आहेत न बघता. कॉमन मल्टिपल तुम्हाला तुमचा काढता येतो आहे का म्हणजे ते कळेल. ठीक आहे, थँक्यू.